लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. महिला आरक्षणाला रोखण्यासाठी खोट्याचा आधार घेतला. विधेयकाला विरोध करणारे देशाचे गुन्हेगार आहेत. मोदींची टीका. तर घराणेशाही पक्षांना नारी शक्तीची भीती आहे. विरोधकांना महिला पुढे जाण्याची भीती वाटतेय. मोदींची प्रतिक्रिया. संसदेत लोकशाहीचा विजय झाला. सत्तेत राहण्यासाठी निवडणुकीदरम्यान सरकारनं षडयंत्र रचलं होतं. महिला विधेयकावरून काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचा केंद्र सरकारवर आरोप. महिला आरक्षणाच्या आडून खेळ खेळू नका. प्रियंका गांधींची टीका. आम्ही महिला आरक्षण विरोधी नाहीये, मात्र याचा मार्ग अयोग्य आहे. मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया. मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भात महिला आरक्षणाचं विधेयक मांडून सत्ता बळकावण्याचा प्रयत्न होता. खारगेंची टीका. सध्या असलेल्या 543 जागांमध्येच महिलांना आरक्षण देण्याचीही मागणी. महिला आरक्षणाच्या नावाखाली भोंदू विधेयक लोकसभेत आणलं. 543 जागा वाढवून 850 करण्याचा मूळ उद्देश होता. संजय राऊत यांची टीका. पराभवाचंही भांडवल करून राजकीय पोळी भाजण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. रोहित पवार यांची पंतप्रधान मोदींच्या भाषणावर टीका. 2029 मध्ये देश इंडिया आघाडीला साथ देणार. रोहित पवार यांचा विश्वास. नारी शक्तीचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला जनता त्यांची जागा दाखवेल. चित्रा वाघ यांची काँग्रेसवर सडकून टीका. महिला आरक्षण विधेयकाबाबतची काँग्रेसची भूमिका देशविरोधी आहे. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक हत्या केली आहे. सदावर्तेंची टीका. तर राज ठाकरे ओबीसी एसटी विरोधक आहेत. गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंवरही निशाणा. डिलिमिटेशनमुळे अन्याय होणार हे दक्षिणेतील जागृत पक्षांनी ओळखलं. टीडीपी पक्षाकडून राजकीय स्वार्थासाठी आंध्र प्रदेशच्या जनतेशी धोका. रोहित पवार यांची टीका. व्हीएसआर सोबतचे संबंध आणि त्याचमुळे दबावातून टीडीपीने बिलाच्या बाजूने मतदान केलं. रोहित पवारांचा मोठा दावा. संविधानाच्या अनुषंगाने विधेयक मांडलं गेलं. विरोधकांची महिलांविरोधी भावना स्पष्ट झाली आहे. महिला आरक्षण विधेयकावरती मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं वक्तव्य. मतदारसंघ पुनर्रचना बिल लोकसभेत नामंजूर. विरोधकांविरोधात सत्ताधाऱ्यांचं देशव्यापी आंदोलन. भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेकडून निषेध व्यक्त. सुनेत्रा पवार यांची चौथ्या दिवशी शपथ घेण्याची इच्छा नव्हती. सुनेत्रा पवार यांच्यावरती शपथ घेण्यासाठी दबाव टाकला गेला. रोहित पवारांचा आरोप आहे. पक्षातील आमदारांसाठी सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. अजितदादा 2029ला नक्कीच मुख्यमंत्री झाले असते. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. अजित पवार असते तर विलिनीकरण झालं असतं. युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांचं वक्तव्य. पण दुर्दैवानं विलिनीकरण झालं नाही. विलिनीकरणाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. शर्मिला पवार यांची प्रतिक्रिया. राजकारणामध्ये जास्त टेन्शनमुळे केस पांढरे झाले. सुषमा अंधारेंच्या प्रश्नावरती रोहित पवार यांची मिश्किल टिप्पणी. तर पांढऱ्या केसाची शपथ. दादांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे पंजाबमधील सर्व विधानसभेच्या जागा लढवणार. शिंदे 117 विधानसभेच्या जागांवर उमेदवार देणार. 2027 मध्ये स्वतः पंजाबमध्ये प्रचाराला जाणार. पंजाबचे शिवसेना अध्यक्ष हरीश सिंघल यांच्या नेतृत्वात चर्चा. निशिकांत दुबेंच्या वक्तव्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. शिवसेना भवन परिसरामध्ये दुबेंविरोधात जोरदार घोषणाबाजी. दुबेंनी आदित्य ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेत 2 जागांसाठी 6 नावं चर्चेत. नीलम गोऱ्हे, शीतल म्हात्रे, शायना एनसी, अभिजित अडसूळ, संजय मंडलिक आणि भाऊसाहेब चौधरी यांचं नाव चर्चेत. विधान परिषदेत सूरज चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी आदित्य ठाकरे आग्रही. तर अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांची नावंही चर्चेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांचं विधान परिषदेसाठी त्या इच्छुक आहेत. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना पत्र दिलंय. पक्षाची अभ्यासू लढवू महिला प्रतिनिधी म्हणून विचार करण्याची मागणी आहे. शरद पवार विकास लवांडेंविरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक झालाय. वारकरी संप्रदायातील मंडळींना घुसखोर म्हटल्यानं संतप्त. शरद पवार लवांडे यांनी वारकरी मंडळांची
माफी मागण्याची ही मागणी. माफी न मागितल्यास आंदोलन करण्याचा वारकरी संप्रदायाचा इशारा. कृष्णा खोरेचे 50 टीएमसी पाणी योजनेचा डीपीआर 6 महिन्यात पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. 16,000 कोटींचा कृष्णा खोरे प्रकल्पाचा निर्णय धाराशिवसाठी महत्वाकांक्षी ठरणार आहे. दुष्काळाचं संकट कायम ठरणार आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची ही माहिती आहे. नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी कायद्याचा समावेश. धार्मिक भावना दुखावल्याचं ही कलम लागू. नाशिक टीसीएस प्रकरणामध्ये निदा खानचं मेडिकल सर्टिफिकेट समोर. गर्भवती असल्याचा उल्लेख. 13 एप्रिलला मुंबईतल्या डॉक्टरकडून सर्टिफिकेट घेतल्याची माहिती. फरार निदा खान हिच्या अटकपूर्व जामिनावरती सोमवारी सुनावणी होणार आहे. गरोदरपणाची कारणं देत निदा खाननं केला आहे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. नाशिक टीसीएस प्रकरणातला आरोपी तौसिफ अत्तर इगतपुरीचा असल्याची माहिती आहे. तौसिफ इगतपुरीतील रिसॉर्टवरती पीडितेला आणायचा सूत्रांची माहिती आहे. हॉटेल आणि लॉज रडारवर असून लवकरच चौकशी केली जाणार आहे. नाशिक धर्मांतरण प्रकरणामध्ये एटीएसची एंट्री. रजा मेमन आणि शफी शेखची 3 तास कसून चौकशी. प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन, टेरर फंडिंगचाही संशय. मुंबईतील नेस्को सेंटर ड्रग्ज प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक. वनराई पोलिसांकडून नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये 9वा आरोपी अटकेत. अटक केलेला आरोपी अंमली पदार्थांचा विक्रेता असल्याची माहिती आहे. जितेंद्र शेळकेंचा अपघात नव्हे तर घातपात. पुरावे नष्ट करण्याचा डाव. एप्स्टीनकडून माहिती घेऊन मारलं तसंच खराचं होणार. नाना पटोले यांच्याकडून शंका उपस्थित. तर पोलीस तपासातून सगळं काही बाहेर येईल. संजय राऊतांचं भाष्य. जितेंद्र शेळकेंचा मृत्यूनंतर यशोमती ठाकूर यांची सोशल मीडियावर पोस्ट. खरातलाही असंच एक दिवस मारून टाकतील, ठाकूर यांचं वक्तव्य. तर जितेंद्र शेळके खरातच्या विरोधातील साक्षीदार होते. काल समृद्धी महामार्गावरती जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झालाय. भोंदू अशोक खरातला 4थ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी. 5व्या गुन्ह्यामध्ये एसआयटी पुन्हा खरातचा ताबा घेणार. दत्तधामाच्या नावा आडून भोंदूगिरीचं दुकान चालवणारा संगमनेरचा राजेंद्र गडगे अटकेत आहे. दुर्धर आजार बरे करण्याच्या आमिषातून असंख्य लोकांना फसवल्याचा आरोप आहे. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी द कॅफे रॉयल पोलिसांच्या रडारवर आहे. पैसे देऊन कॅफेमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचा संशय आहे. आरोपी अयानला घेऊन पोलिसांचा कॅफेत तपास. कॅफे चालकाचीही कसून चौकशी. कोरेगाव ड्रग्ज प्रकरणामध्ये 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजूर. उर्वरित 3 आरोपींना 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. आरोपीच्या वकिलांना न्यायाधीशांसमोर बेकायदेशीर अटकेचा मुद्दा उपस्थित केला होता. पुण्यामध्ये बनावट मालक उभा करून 10 कोटींचा बंगला विकल्याचा प्रकार घडलाय. मृत व्यक्तीच्या नावावरती कोट्यवधींचा बंगला विकल्याचं उघड झालंय. या प्रकरणामध्ये 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. कांदिवली पूर्वेकडील नागरिकांचं गॅस सिलेंडरसाठी आंदोलन. लोक रस्त्यावरती उतरले आणि बस समोर झोपून आंदोलन करण्यात आलं. गॅस एजन्सीची मान्यता रद्द करण्याची नागरिकांची मागणी आहे. विरार पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या पुलाची महापौर आजीव पाटील यांच्याकडून पाहणी. विरारची वाहतूक कोंडी सोडण्यासाठी पूल महत्वाचा. भिवंडीमध्ये शाळेबाहेरील अतिक्रमणावरती पालिकेचा हातोडा. शिक्षक पालकांसह विद्यार्थ्यांना दिलासा. यवतमाळच्या राळेगावमध्ये जवळपास 34 मुली गायब झाल्याचा आरोप आहे. मानव तस्करीसारखा गंभीर प्रकारही समोर आलाय. अल्पवयीन मुलींना बाहेर राज्यात देह व्यापारासाठी विकल्याचा आरोप केला जातोय. पुण्यामध्ये वकिलानं अनैतिक संबंधांमधून प्रेयसीची हत्या केली आहे. वकिलाच्या बायकोचा आणि अल्पवयीन मुलीचाही खूनमध्ये सहभाग आहे. पोलिसांकडून वकील, पत्नी आणि अल्पवयीन मुलीला अटक करण्यात आली आहे. घरकुल मंजुरीच्या आमिषानं वृद्ध महिलेला लुटणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. चोरीला गेलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केलेत. पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर या ठिकाणची ही घटना आहे. जळगावमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानं काँग्रेस विरोधामध्ये शिवसेनेचं आंदोलन आहे. विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.